प्राचार्य रोकडे सर, माझे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी आणि सर्व विद्यार्थी, आपण सगळे मिळून आता वाटतं 54 पार्टिसिपंट 55 आहेत. थोडा वेळाने सुरुवात करूया, 1-2 मिनिट वाट बघूया, आणखीन काही जॉईन होत आहेत. सर अनम्यूट करायला लागेल फक्त. आपण तोपर्यंत जनरल डिस्कशन करूया. हो. आणि जे विद्यार्थी आहेत ते कुठल्या क्लासचे जास्ती आहेत ते बघायला लागेल आता. तसं नाही कळणार इथे. अच्छा, ग्रुप नाही लक्षात येणार. हा, बर. मग आपल्याला वेगळी चर्चा नाही करता येणार, कारण आता हे विद्यार्थ्यांसाठी ओपन झालेलं आहे. हो. आणि तुम्ही आधी इंट्रोडक्शन करून हा, ऍडमिशनचा जो आपलं सॉफ्टवेअर आहे हा, त्याची मागे एकदा लिंक तुम्ही दिली होती, हाऊ हो. टू ऑपरेट, हाऊ टू यूज दिस सॉफ्टवेअर फॉर ऍडमिशन, हो. हे तुम्ही ऑलरेडी ग्रुपवर टाकलेलं आहे. त्याच्याबद्दल बोलत राहिलात तर 5-10 मिनिटांमध्ये अधिक विद्यार्थी आपल्याला मिळतील. आणि 10 मिनिटांनी जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्यांसाठी आपण सुरू करूया, कारण हे केलंच पाहिजे. हो. 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 त्या दृष्टीने तुम्ही पुढील कारवाई करा. TYBA चॉईस साठी पण आपल्याला थोडस एक्सप्लेन करायला लागेल. बहुतेकांना माहिती आहेच, पण तरी मीटिंग मध्ये. हो, मी पंडाळे सरांशी बोललोय त्याच्याबद्दल. बर. ऑप्शन्स जे आहेत, सब्जेक्टचे ऑप्शन्स, हो. ते तुम्ही सांगा, त्यांची इनटेक कॅपॅसिटी सांगा. हो. हा, आणि त्याची प्रोसेस, त्याची फी स्ट्रक्चर, ह्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत गेल्या पाहिजेत. आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर ते आपण करणार आहोत, हे पण नक्की झालेलं आहे. हा, नाही, BA म्हणतो मी. बीकॉमचं ते सांगतील आणि त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत, पण BA ला तसं काही फीचं बीएचं आपल्याला FY ला सांगावं लागतं. हा. FY ला जे विषय घेतात ते SY ला राहतात, SY चे TY ला राहतात. हो. हो. त्यामुळे ते BAचं तुम्ही बोललात तरी चालेल. हो. हो. हा, आणि सर्व विषयांना विद्यार्थी असणार आहेत अशा प्रकारचं नियोजन पण आपलं करावं लागेल. हो. सुरू करा तुम्ही. माननीय प्राचार्य, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी, सर्व विद्यार्थी इथे ऑनलाईन उपस्थित असलेले, अजूनही काही जॉईन होत आहेत. 79 पर्यंत आता सगळ्यांचा मिळून आपला आकडा गेलेला आहे. आपण या वर्षाला आता सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. युनिव्हर्सिटीने टर्म्स डिक्लेअर केलेले आहेत. मागचे आपले रिझल्ट्स पण डिक्लेअर झालेले आहेत. त्यानुसार आता ऍडमिशनची प्रोसेस पुढच्या आठवड्यामध्ये सुरू होईल. आता SY मध्ये जे होते, ज्यांचा रिझल्ट लागला आहे, ATKTचे नियम यावर्षी पुन्हा पहिल्यासारखे लागू होतील. म्हणजे फर्स्ट इयर मध्ये आणि सेकंड इयर मध्ये एकूण 4 सेमिस्टर्स असतात. तर 4 सेमिस्टर मध्ये 2 पेक्षा जास्त ATKT असता उपयोगी नाही. आणि TY ला यायचं असेल तर FY आणि SY याच्यापैकी 1 वर्ष पूर्ण क्लिअर पाहिजे. म्हणजे एका वर्षाचे सगळे सब्जेक्ट क्लिअर पाहिजेत. म्हणजे FY चे सगळे सब्जेक्ट क्लिअर आहेत आणि SY चे जास्तीत जास्त एका सेमिस्टरमध्ये 2 विषय याला परवानगी आहे. म्हणजे तुम्ही पुढे TY ला ऍडमिशन घेऊ शकता. तर 2 आणि 2 4 SY चे राहिलेले असतील तरी तुम्हाला TY ला ऍडमिशन मिळू शकते. परंतु 3 असतील तर मिळणार नाही. किंवा FY आणि SY दोन्ही मधले विषय राहिलेले असतील, एक विषय, तरी सुद्धा ऍडमिशन TY ला मिळणार नाही, BA किंवा BCom. तर मागच्या वर्षी तो नियम रिलॅक्स केलेला होता, त्याच्यामुळे मागच्या वर्षी सर्वांना ऍडमिशन आपल्याला देता आली. पण यावर्षी पुन्हा म्हणजे रिलॅक्सेशन संबंधाने काही वेगळा नियम आलेला नाहीये.
त्याच्यामुळे जुने नियम जे होते तेच चालू राहणार आहे. तर हे लक्षात घ्या. ऍडमिशन प्रोसेस आपली ऑनलाईन असणार आहे. त्याच्यातले काही गोष्टी अजून म्हणजे तो जो ऍडमिशन फॉर्म आहे त्याच्यामधल्या काही गोष्टी शिल्लक आहेत, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय आपल्याला. मी डेमो तुम्हाला आधीच दिलेला होता, तर तो जसा तुमचा ऑफलाईन फॉर्म आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म आहे आणि तिथे डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं, युनिव्हर्सिटी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. युनिव्हर्सिटी पोर्टलवरती आपण 2 लिंक परत पुन्हा आपण देऊ, आधी पण दिलेल्या आहेत. एक फर्स्ट इयरच्या स्टुडंटसाठी आहे आणि एक सेकंड इयर आणि थर्ड इयरला ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या स्टुडंटसाठी आहे. आणि तिथे रजिस्ट्रेशन करून त्याचं जे काही एक PDF डॉक्युमेंट तुम्हाला मिळतं ते आपल्या साईटवरती अपलोड करायचं आहे. आपला ऍडमिशनचा फॉर्म भरताना ते डॉक्युमेंट आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरी मधून अर्ज करत असाल, मेरिट लिस्ट आपल्या वेगवेगळ्या कॅटेगरी प्रमाणे वेगवेगळ्या लागणार आहे. अर्थात त्याची गरज भासली तर. पण तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरी मधून अप्लाय करत असाल तर तुमचं सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला आपल्या बँक अकाउंटची माहिती त्या ऍडमिशन फॉर्म मध्ये द्यायचीच आहे. पण रिझर्वेशन, त्याच्यासाठी जे स्कॉलरशिप मिळते किंवा इतर जे काही बेनिफिट्स असतात ते देण्यासाठी सरकारने सेंट्रल बँक ऑफ इंडिया कंपल्सरी केलेलं आहे. त्याच्यामुळे ते अकाउंट तुम्हाला काढावं लागेल. म्हणजे ऍडमिशन फॉर्म भरायला बसताना तुमच्याकडे युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशनचं डॉक्युमेंट, त्याच्यानंतर बँक अकाउंटचे डिटेल्स, तुमच्या सगळ्या मार्कशीट्स, म्हणजे 10वी पासून ते थेट तुम्ही थर्ड इयरला घेणार असाल तर सेकंड इयर पर्यंतच्या सगळ्या मार्कशीट्स त्या तुमच्याकडे असल्या पाहिजेत. त्या अपलोड करायच्या आहेत. कास्ट सर्टिफिकेट ज्यांना आवश्यक आहे त्यांच्यासाठी मग ते कास्ट कॅटेगरीचं जे काही सर्टिफिकेट असतं ते अपलोड करावं लागेल. आणि यापैकी कोणतंही डॉक्युमेंट नसेल तर तुमचा फॉर्म पूर्ण होणार नाही, सबमिट होणार नाही. फी तुम्हाला 2 प्रकारे भरता येईल, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. त्याची प्रक्रिया सुद्धा पुढच्या आठवड्यात जेव्हा आपण सुरुवात करू ऍडमिशनला त्यावेळेला ग्रुपमध्ये त्याच्या संबंधाने डिटेल नोटीस दिली जाईल. तर ऍडमिशन प्रोसेस संबंधी या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये तुमचं नाव तुम्ही व्यवस्थित लिहा, त्याचं स्पेलिंग जर आधी दिसलेलं तुम्हाला जे स्पेलिंग आहे, तुम्हाला तुमचा पास्ट स्टुडंट तुम्ही जर असाल कॉलेजचे तर तुमचं नाव तिथे दिसणार आहे. तर त्याच्यात काही चेंजेस असतील तर ते सुद्धा तुम्ही आत्ता करू शकता. अर्थात तुमच्या डॉक्युमेंटवरती जे आहे तेच नाव तिथे आलं पाहिजे. चेंजेस झाले असतील तर ते चेंजेसचे डॉक्युमेंट्स पण तुम्हाला जोडले पाहिजे. तर ऍडमिशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता पंडागळे सर तुम्हाला टीचिंग शेड्यूल बद्दल आणखीन डिटेल्स सांगतील, टाइम टेबल संबंधाने आणखीन डिटेल्स सांगतील. परंतु माझं पुन्हा एकदा सांगणं असं असेल की ऍडमिशन फॉर्म भरताना अतिशय काळजीपूर्वक भरा. इथे चूक केली तर पुन्हा वर्षभर प्रॉब्लेम्स वाढत जातात. त्याच्यामुळे ते काळजीपूर्वक करा. आत्ताच सुरुवातीलाच ती काळजी घ्या आणि सगळ्या ऑनलाईन क्लासेस म्हणजे सगळे अटेंड करा आणि तुमचं वर्ष त्यामुळे आपोआपच सगळं सोयीचं सुकर होईल. TYBAच्या विषयांच्या संदर्भात थोडंसं एक्सप्लेनेशन मी इथे देतो आणि मग पंडागळे सरांना त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करायला सांगतो. तर TYBA मध्ये आपल्याकडे 3 विषय आहेत, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि मराठी. त्या प्रत्येक विषयाचे 3 पेपर्स असतात. यापैकी तुम्हाला कोणतेही 2 विषय निवडता येतात, म्हणजे 6 पेपर्स तुम्हाला असतील. तर पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स आणि मराठी किंवा इकॉनॉमिक्स आणि मराठी असे 3 कॉम्बिनेशन्स, 3 पैकी कोणतेही एक कॉम्बिनेशन तुम्ही निवडू शकता. ऍडमिशन फॉर्म मध्ये त्याच प्रकारे तुम्हाला नोंदणी करायची आहे.
एटीकेटी विषयी मी सांगितलं, TYBA विषय निवडीच्या विषयी सांगितलं. या सेशनच्या शेवटी तुमचे काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही सांगू शकता. तर मला वाटतं सर आता पंडागळे सरांना सुरुवात करायला सांगावं. हो सांगा. तर पंडागळे सर तुमचं मला वाटतं व्याख्यान आणि प्रेझेंटेशन जे करायचं आहे ते तुम्ही आता करू शकता. अनम्यूट करा आणि तुम्ही सुरुवात करू शकता. मी शेअरिंगचे जे ऑप्शन्स आहेत ते ऍडजस्ट केलेले आहेत. Thank you, sir. Am I audible? Yes. Thank you, sir. Yeah, we are getting you. Respected principal and my dear colleagues and all friends, students, friends. First of all, good evening, congratulations and welcome. Welcome to inaugural meeting. It is always grand affairs. Before we begin, let me tell you, there is an interactive session also. We have what we have to do. We have to we have a chat box also. You will punch your queries in our chat box also. Apart from that, let me tell you our structure of the SY BCom and TY BCom program, and then we will discuss about the subjects and what will be the criteria. Now, friends, if you see the screen, now in our screen, online inaugural meeting is there, and we have a Bachelor of Commerce BCom program. It is our BCom program is there. In our BCom program, we will talk about the second year semester third. It means now after completing your FY BCom, you are now second year student. It means a SY BCom students. And in our SY BCom, we have two semesters, semester third and semester fourth. Now we will discuss the first of all, we will discuss the semester third. It is a choice-based grade grading system. Under choice-based grade grading system, there are total 7 subjects are there. There are total 7 subjects are there. Now, one thing you have to keep in mind: courses means subject. Courses means subjects. Now, these particular subjects are divided into 4 categories: discipline specific elective courses, discipline related elective courses, ability enhancement courses, and core courses. Under these particular categories, there are certain subjects are there, that particular subjects that you have to keep in mind. Suppose if you have the pen and notebook, you have to put the subject name also, because subject name is very important. Now, first of all, under discipline specific elective course, we have accountancy and financial management paper 3. In previous year, it means in FY BCom, you studied semester 1 accountancy and financial management paper 1. Then in semester 2, you already studied accountancy and financial management paper 2. Now here in semester 3rd, we have accountancy and financial management paper 3. It is one of the interesting subject. It is one of the scoring subject. One more subject is there under this particular discipline specific elective, that is financial accounting and auditing, that is introduction to management accounting. This particular subject is there, and it is also accounting based subject. We have to study the management accounting, and in our college, uh, Supriya Gaikwad madam, she will teach introduction to management accounting. It is one of the interesting and scoring subject. Then after that, under discipline related elective courses, we have two courses, two subjects.
that is commerce paper 3. And this commerce paper 3, this particular subject teach by Dr. Prakash Sawant, and he will guide you. And it is very important subject. It is a compulsory subject because after semester 3, semester 4, semester 5 and semester 6, it means TYBCom also this particular subject is there. So it is very important for scoring purpose and study point of view. Then one more subject we have to study, it is business economics. It is one of the compulsory mandatory subject. Then after that, under ability enhancement course, we will study advertising paper 1. Now advertising paper 1, again this is a subject belonging to Department of Commerce, and Dr. Sawant sir is a HOD. He will teach advertising subject. It is a paper 1. One more subject is there. It is one of the interesting subject, uh, foundation course. It is a contemporary issues paper 3, and this particular subject also is a part of the semester 3rd. One more core subject is there, core courses, that is business laws, business law paper 1. The total 7 subject you will study in this particular semester 3rd. So you should study all these subjects is very important, because these are the subjects you will score maximum marks and you will get the maximum knowledge. It will be helpful for your next semester and your further study also. Now next, now friends, in second year semester 4, it means the next term, again you have a total 7 subjects. Same categories there: discipline specific elective course, discipline related elective courses, ability enhancement courses, and core subjects. Similar type of subjects are there: accountancy and financial management paper 4. Now one more subject is there in this particular courses, that is financial accounting auditing. Auditing is a one of the new course comes in this particular courses, and it is taught by Supriya Gaikwad madam. Then discipline related elective course, under this course again 2 subjects are there: commerce paper 4 and business economics paper 4. These 2 subjects, commerce always teach by Dr. Sawant, business economics teach by I think Jambule sir or Suryavanshi sir. It is this particular subject related to the Department of Economics. Then we have a ability enhancement courses, advertising. It is taught by Dr. Sawant, and foundation course, contemporary issues, paper 4. It may be taught by Zambule sir. Core subject, business law. In semester 3rd and semester 4, we have a business law, and it is taught by Professor Nileshwari Gaikwad. So these are the all subjects are there. If you have any query, any difficulty regarding the subjects, you can put in our chat box. We will interact. Now this particular second years, 2 semesters are there that you have to keep in mind. You can take the screenshot also for your further study purpose. Now we will discuss third year. Third year means TYBCom, and under semester 5 we have 3 categories: discipline specific elective courses, discipline related elective courses, and ability enhancement courses. These 3 categories are there. Under 3 categories, there are the number of subjects are there. We have to select only 6 subjects. We have to select only 6 subjects. Some subjects are mandatory, compulsory, some are optional, that we will discuss. Now let us discuss. Under discipline specific elective courses, we have financial accounting and auditing paper 7, financial accounting. Then one more subject is there, financial accounting and auditing paper 8, that is cost accounting. These 2 subjects are major subjects, and it comes under discipline specific elective course. It means 2 accounting subjects are there. Under this particular subject, financial accounting, we have to study about the debit credit.
In cost accounting, we will study the cost statements. There is no debit and credit under cost accounting. Financial accounting, we have a general entry, ledgers, final account is there. But in cost accounting, only statements are there. Only particular cost related, we can say that modules are there that you have to keep in mind. Then we have a discipline related elective courses. In that, two courses are there: commerce paper 5 and business economics paper 5. These two subjects are very important because these two subjects, if you see that the in FY SY in last 2 years you have studied these two subjects, and same subjects are continue, it means that you have to study advance in commerce 5 and business economics 5. Then after that, these four subjects are compulsory subjects. This four subject means financial accounting, cost accounting, these two subjects, then third subject commerce and business economics. These four subjects are compulsory. TYBCom students, keep in mind these four subjects are compulsory subjects. Now, under ability enhancement courses in our college, there are total four subjects are there. There are total four subjects are there. We will study and we will taught these four subjects in our college. That is computer systems and applications paper 1, export marketing paper 1, direct and indirect taxations paper 1, labor welfare and practice paper 1. These are the four subjects comes under ability enhancement courses. And this particular ability enhancement courses, you have to select only two courses. It means you have a choice to select two subjects. You have a choice to select two subjects. It means either you can select computer system and application and export marketing, or computer and direct and indirect taxes, or computer or labor, or direct tax and labor, direct tax and export, or direct tax and computer. It means these are your choice. You have a choice to select the subjects. Now, but how we will select that we will talk later. But from this, if you see that in semester 5 we have a 4 compulsory subjects and 2 optional subjects. You have to select any 2. It means 4 plus 2. It means in TYBCom semester 5 we will study total 6 subjects. I hope you understood what is going on, that you have to take the screenshot also, because subjects names are very important. One more thing you have to mark here, we put some figures here, numbers. These numbers are called as a paper code. These numbers are called as a paper code. It means if you go to the any university and if you ask the mark sheets, so in our mark sheet also paper codes are there. Even the that particular officer and the university's personals, they also mention the paper code. It means they are not understanding the full name of the subjects, but they aware about the paper code. It means if you want to ask them about the financial accounting, but they may be confused, they might be confused. But if you put this paper code 23101, if you ask them about any query regarding the financial accounting and you have to directly ask them by using this paper code, so they will directly interact with you, they will give the answers to you. So paper code is very important. TYBCom students, you should keep in mind all paper codes. You have to take the screenshot, you have to write the paper code, and whenever we have to register for TYBCom online registration university, that time you should know about the paper code. What happens sometimes, some students, they are put they are fill up the online forms, that time they are mentioning the wrong paper. There are total 50 papers are there. So from these 50 papers we have to select the 6 papers, and sometime maybe you will select the wrong paper, because business economics there are total 5 to 6 economics papers are there.
and you have to select business economics. You should know about the paper code. If you know the paper code, you can easily select the particular paper whenever you are registered in online in our Mumbai University's registration. So you should know about the paper code. Up to the exam, whenever you have an exam, online exam is there, you should know about the paper code. Want to interact the university, you should know about the paper code. The paper code is very important. Even the subject teacher also keep in mind the paper code, because it is very important whenever we will insert the marks and we will send the marks to the university. It is very important paper code. So these are the options are that you have to keep in mind. Now we will discuss last semester, last, but it is not a list. It is one of the important and major semester. Under this particular semester, again, we have three courses: discipline specific elective courses, discipline related elective courses, and ability enhancement courses. These two courses are mandatory, compulsory. Under these two courses, again, four subjects are there. That is financial accounting and auditing, paper 9. That is, paper name is financial accounting, and paper code 83001. Then one more subject is there, financial accounting and auditing. Financial accounting auditing is a subject name, and cost accounting is a name of the paper, paper 10. It means in our FY, SY, TY, in these 3 years, we will study 10 accounting subjects. 10 papers we will study. That you have to keep in mind. Sometimes if you go any interview, they will ask how many papers you have studied in accountancy. So you should give the answers. Total 10 papers. Sometimes if you go any further study, MBA also, you should know about the total number of papers studied in 3 years BCom program. This is a Bachelor of Commerce BCom program. You will study 10 papers. Cost accounting, you will study again in semester 6, and financial accounting. This financial accounting teach by our Supriya Gaikwad madam, and cost accounting teach by Professor Rohan Gaikwad. Now, discipline related elective courses, again semester commerce paper 6, and business economics paper 6. These are the two subjects also compulsory. It means four subjects are compulsory. Now let us discuss ability enhancement course. Again, we have a computer systems and application paper 2, export marketing paper 2, direct and indirect taxation paper 2, welfare, labor welfare and practice paper 2. Now friends, if you see that this ability enhancement course, total 4 papers are there, we have to select again 2 papers. We have a choice. We have a choice to select 2 papers, and any paper you can select: computer with export, computer with direct and indirect taxes, computer with labor, or whatever you want. Means this up to your choice. You can select direct indirect tax with labor, direct indirect tax with export, direct indirect tax with computer system. Any paper you can select. Computer with labor also you can select. It means you have a choice to select any 2. It means 4 subjects are compulsory, 2 subjects are optional. It means 4 plus 2, 6 papers in semester 6. That you have to keep in mind. Now whenever we will talk about the our intake capacity. Intake capacity means the how many seats are there. Now friends, one thing I want to share with you: computer is a unadded subjects, direct tax is a unadded subject. These two subjects are unadded. Not only our college, all colleges, the computer and direct tax, these two subjects are unadded basis. And export marketing, labor, added subjects are there. Now computer subject, we have a separate fee structure. Fee is there, separate fee is there. Direct tax also we have a separate fee. It means you should pay computer and direct tax separate fee. That you have to keep in mind. Whenever we have to take the admission, you should pay the separate fee for computer system and direct and indirect taxes. One more thing I want to share with you: you should pay the fee for we have a separate account also. It means it is a non-grant
separate account also. So whenever you have to pay the fees of the computer and direct taxes, you should pay in a separate unaided account. We will provide it whenever the admission process is there. That time we will give the separate account for payment of the computer and direct indirect taxes fees. These things you have to keep in mind. Now let me talk about the how we will select the students for these particular subjects regarding the computer, export, direct indirect taxes and labors. Now whenever you apply for the TY BCom admission, these 5 subjects are there. Again, one more thing is that codes are changed in semester 6. Semester 5 codes are different. If you see that semester 5 codes, semester 6 codes are different. So you should know about the code, paper code, that you have to keep in mind. You have to put in, take the screenshot of also this particular screen. Now, whenever we will talk about the admission process about the 3rd year, that time you can select the any particular 2 subjects, but we will give the optional subject. It means ability enhancement course. Merit wise, we will give those students in FY BCom and SY BCom clear without any ATKT. We have to select these particular students, and we have to give the computer option subject or direct indirect taxes. Merit wise, we have to give the admission to the TY BCom students. These things you have to keep in mind. Means if you apply for admission, you are putting the online detail, it means the admission process is not completed. If you apply for admission online process, it is not completed until and unless you are not paid the fees, until and unless you are not selected the subjects. Or sometime what happened, uh, intake capacity, if you see that ability enhancement course, computer system and application, total intake capacity is 50 seats. It means 50 students are eligible for taking computer system and applications subject. Only 50. It means we will give only first 50 students computer system and application this particular subject. It means rest of the students have a choice to select export, direct indirect taxes and labor welfare also. But again, we have a limitations. Again, direct and indirect taxes, this particular subject, we have only 120 seats, 120 intake capacity. 120 intake capacity means we have only 120 seats. 120 seats means we will give first 120 students direct indirect taxes. It means next 121 students we can't give direct indirect taxes subjects because we have a limitations of the seats. We have only 120 seats. So you have a choice to select export marketing and labor welfare also. It means one thing you have to keep in mind, uh, all subjects are important, all subjects are knowledgeable. There is no up and down. It means computer is easy, some people says that computer is difficult. So you can select some, suppose if you are the topper in FYSY's total, and you have a choice to select the computer, but you feel that this particular subject is very difficult, then what you have to do, you can select labor also. It means there is no hard and fast rule, first 50 students select the only computer and tax. You can select either export, labor, direct indirect taxes also. So these things you have to keep in mind. First 50 students have a choice to select any 2 subjects among these 4 subjects. You can select any. Suppose from this 50 students, suppose 5 to 6 students are not interested to take the computer system, this particular subject,
then we will consider the next student 51, 52, 53 number merit list student, and we will give this particular computer subject to next student, those who are in merit list. Even same things we have to do in direct and indirect taxes also, where for first 120 students we have to allot the direct indirect taxes subjects. If the from this 120 students, suppose 10 students or 20 students are not interested to take the direct indirect taxes, that time next students from the merit list 121, 122, then we will allot the direct indirect taxes. And one thing you have to keep in mind, once we allot the subjects, you cannot change, you cannot offer again next subject, because some people says that my friend's taking the computer, so I will take, my friend's taking export, that's why I'm taking exports. And then after that you feel that the export is difficult, we will select the direct labor. So don't give this kinds of excuse. Once you select, we cannot change. And this list, once we will disclose, it is a final list. Once we select the 50 computer students, it's a final. And one thing you have to keep in mind, we have a fee structure for separate fee structure for computer and direct indirect taxes that you should pay separately. If you are not pay fees in proper time, so your admissions, your selections may be changed. We will not allot this particular subject, we will give further other subject. So these things you have to keep in mind. These are the all these things that we have discussed. It is very important whenever we will consider about the admission part. Now one more thing that I want to share with you, for we will conduct online lectures because of the COVID pandemic issues are there. For every lectures, you have to join online lectures on time. Uh, Punctuality is required, regularity is required, and we are expected from you throughout the year. And one thing you have to keep in mind, I'm sharing these particular wordings. 75% attendance is compulsory in each subject in order to appear for the exam. Attendance is very important. If you during the online lecture, a student's name is called to answer and does not respond, even if it is show log in, then student may be marked absent. It means you are putting login, but you are not physically present whenever we will interact with you. So we will put as a absent. And all teachers taking attendance every lectures, that you have to keep in mind. Attendance is compulsory as per the university's circular. So online classes, not only a passive attendance but also active attendance will be essential. These things you have to keep in mind. And one more thing that I want to share with you. Please keep notebook and pen ready before every lecture, and do take notes also. These things are very important whenever we have to interact in online, because we don't know you are studying or not, you don't know about the sir is observing or not. So this don't do these things. You uh, properly attain whatever I am sure for TYBCom purpose, whatever subjects are there. It is also important for SY, those who are just uh, pass in FY and now they are going for SY. They also think about, so you should not put any ATKT mark in your mark sheets, because what happened whenever you have to select optional subject, the choice from your point of view, choice not from the college point of view, because we have a limited seats. So I hope you understood. Maximum I share whatever I have. Now, if you have any query, you can share with all the teachers, with the principal also, give the guidance to you. I will hand over the charge to Boa sir.
Thank you, Professor Pandagale, for an elaborate lecture. He has mentioned many important points. You cannot jump from one subject to another once you submitted your admission form. You have to pay separate fees. One thing I want more clarification on is whether first 50 in the computer and first 120 in taxation will be selected on first come first serve basis or merit basis. So please clarify this. It will be on merit basis, boss sir. Yes. हा. आणखीन एक गोष्ट होती जी मगाशी सांगताना माझ्या लक्षात आली. काही विद्यार्थ्यांच्या क्वेरीज अशा आलेल्या आहेत की त्यांनी युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशनसाठी प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही आता करू शकता, सगळ्या विद्यार्थ्यांनी करायला हरकत नाहीये. म्हणजे ते करून ठेवलं तर तुमचा एक कामाचा भाग पूर्ण होईल. पण रजिस्ट्रेशन करताना लोअर एक्झाम रिझल्ट अपडेटेड नाही असं त्यांना मेसेज मिळतो. तर त्याच्यासाठी मी थोडंसं एक्सप्लेनेशन इथे देतोय की रिझल्ट अपडेटिंगचं काम चालू आहे आणि ते होईल. ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी मला वाटतं युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन होईल त्यांचं, पण हे सगळी प्रक्रिया पुढच्या आठवड्यामध्ये पूर्ण होईल. त्यामुळे त्याच्याबद्दल चिंता करण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाहीये. आणि फी भरताना आपण ऍडमिशन फॉर्म मध्ये ती व्यवस्था करणारच आहोत, तर ते काळजीपूर्वक भरा. विशेषतः TY BComच्या स्टुडंटसाठी हे सांगायचं मला. बाकीच्या विद्यार्थ्यांसाठी एकच कॉमन फी असेल, पण TY BCom साठी जिथे अनएडेड कोर्सेस आहेत, अनएडेडचा उल्लेख पंडागळे सरांनी केला, तर ते काही विद्यार्थ्यांच्या कदाचित लक्षात आलेलं नसेल. एडेड आणि अनएडेड कोर्सेस म्हणजे सरकारचं अनुदान ज्या कोर्सेससाठी मिळतं त्याला एडेड कोर्सेस म्हणतो, आणि जे मिळत नाही त्याच्यासाठी अनएडेड. तर अनएडेड साठी फी थोडीशी जास्त असते, त्यामुळे ती वेगळ्या अकाउंटमध्ये आपल्याला भरावी लागते. तर ती काळजी घ्या. फॉर्म मध्ये इन्स्ट्रक्शन्स असतील त्याप्रमाणेच तुम्हाला फी भरायची आहे. आता प्राचार्यांना मी विनंती करतो की त्यांनी या सभेला, ऑनलाईन सभेला मार्गदर्शन करावं. थँक्यू बॉस सर. आजच्या आपल्या FY आणि SY मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांसाठी हे जे उद्बोधन कार्यशाळा आयोजित केली होती त्याचे प्रमुख IQAC चे चेअरमन पुवा सर, या कार्यक्रमाचं तपशीलवार विवेचन, अभ्यासपूर्ण निवेदन ज्यांनी केलं ते प्राध्यापक पंकज पंडागळे सर, कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल कृष्णन नंदेला सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो. महाविद्यालयाच्या संदर्भात जनरल माहिती देण्याची गरज मला वाटत नाही, कारण तुम्ही महाविद्यालयाशी गेली 2 वर्ष किंवा 1 वर्ष परिचित आहात. जे आता SY ला गेलेत त्यांचा 1 वर्षाचा अनुभव आहे आणि जे TY ला गेलेत त्यांचा 2 वर्षाचा महाविद्यालयाचा अनुभव आहे. जे TY ला आता गेलेले आहेत त्यांचा 7-8 महिन्याचा कॉलेजमधला अनुभव आहे, म्हणजे डायरेक्ट टीचिंगचा, आणि 1 वर्षाचा त्यांचा ऑनलाईन टीचिंगचा अनुभव आहे. दोन्ही प्रकारचे अनुभव असणारा एक वर्ग आहे आणि एकाच प्रकारचा अनुभव असणारा एक दुसरा वर्ग आहे. आता आपल्याकडे गेल्या वर्षीच्या उपस्थिती आणि प्रवेश संख्येच्या आधारे यावर्षी आपण TY BComच्या 240 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतो. SY BComलाही 240 विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकतो. FY बद्दल मी आज सांगत नाही, कारण त्याच्याशी तुमचा तसा संबंध येत नाही. पण FY ला तुमचे जे कोणी ओळखीचे असतील प्रवेश घेऊ इच्छिणारे,
तर त्यांना तुम्ही सांगू शकता, की एफ-वायला शासनाने आपल्याला 3री पण डिव्हिजन दिलेली आहे. त्यामुळे एफ-वाय बी-कॉमला 360 आपली इंटेक कॅपॅसिटी आहे. आणि बी-एला प्रत्येक क्लासला 120, 120, 120 एफ-वाय, एस-वाय, टी-वाय अशी ही इंटेक कॅपॅसिटी आपल्या महाविद्यालयाची आहे. सध्या तरी एस-वायच्या प्रवेशाचा किंवा टी-वायच्या प्रवेशाचा म्हणजे कोणाला बाहेर राहावं लागेल असं चित्र दिसत नाही. कारण 200च्या वरती विद्यार्थी आपल्याकडे एस-वाय किंवा टी-वायला पास आउट झालेले आपल्याला नाही दिसत आहेत. परंतु जर बाहेरचे विद्यार्थी आले, तर त्यांनाही या प्रक्रियेमध्ये घ्यावं लागतं आणि त्यामुळे आपले विद्यार्थी बाहेर राहू नयेत, म्हणून तुमच्यासाठी आम्ही स्वतंत्रपणे आज हे व्याख्यान किंवा मार्गदर्शन अ, ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे. तुम्ही त्वरा करा आणि ताबडतोबीनं तुमच्या मार्कशीट मिळाल्याबरोबर किंवा ज्यांना ऑनलाईन रिझल्ट मिळालेला आहे, मार्क कळलेले आहेत, त्यांनी आता बुवा सरांनी सांगितल्याप्रमाणे युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते करून ठेवलं, की तुमचं बरचसं काम म्हणजे गेल्या वर्षी काही विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन केलंच नाही आणि मग त्यांचे रिझल्ट्स आणि मार्क अपलोडिंगचं काम हे 8-8, 9-9 महिने थांबलं गेलं. ज्या विद्यार्थ्यांनी आधी विषय निवडले आणि नंतर वेगळ्याच विषयाला परीक्षेला बसले, त्यांचेही रिझल्ट्स रखडले. ज्या विद्यार्थ्यांनी नाव वेगळं आणि तिथे टाकलंय वेगळं, कागदोपत्री वेगळं, त्यांचेही रिझल्ट रखडले. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क आपल्या कॉलेजच्या काही अडचणीमुळे, संबंधित क्लार्कच्या अकाली निधनामुळे जे अपलोड झाले नव्हते, त्यामुळेही काही प्रॉब्लेम झाले. आणि नंतर मग महाविद्यालयानं अ, तुम्हाला तसदी न देता, तुम्हाला त्रास न देता, अशा विद्यार्थ्यांची जी काही जादा फी भरावी लागत होती, ती सुद्धा महाविद्यालयानं भरलेली आहे. विद्यार्थ्यांकडून आपण ती फी घेतलेली नाही. विद्यार्थ्यांनी फी भरताना ज्या काही आता गाईडलाईन्स सॉफ्टवेअरमध्ये असतील ते करायच्यात. पहिला भाग विद्यापीठात नोंदणी झाल्याशिवाय महाविद्यालयाची नोंदणी होत नाही. दुसरा भाग पंडागळे सरांनी जे सांगितलं, तुम्ही विषय चॉईस करताना आधी विचार करा, कागदावर लिहून काढा आणि मग ते भरा. तुमची सगळी माहिती तुमच्याजवळ उपलब्ध झाल्यानंतरच सॉफ्टवेअरच्या ॲडमिशनच्या मध्ये जा तुम्ही. तोपर्यंत जाऊ नका. बुवा सरांनी जे डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगितलेले आहेत, कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, तर तुमचे लिव्हिंग लागणार आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल, तर तुम्ही कॅटेगरी लिहू शकता आणि पूर्ण फी भरू शकता. जेव्हा तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट येईल 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये, तर तुमची फी तुम्हाला परत केली जाईल आणि कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जेवढी फी आहे, तेवढीच फी तुमच्याकडून चार्ज केली जाईल. त्यानंतर मराठा आरक्षण गेल्याच्या गेल्या वर्षी होतं. आता मराठा आरक्षण ॲडमिशनमध्ये नाहीये. आणि आपण बघतो इतरत्र पण नाहीये. त्यामुळे जुनं जे आरक्षण होतं 13% 60% वगैरे, वगैरे त्याप्रमाणे तुम्हाला दिलं जाईल. मात्र एस-वाय आणि टी-वायला ह्या आरक्षणाच्या बेसिसवर प्रवेश दिला जातो असं नाही. कारण जर प्रवेश क्षमता कमी आणि विद्यार्थी जास्त असतील, तर तो आरक्षणाचा विषय येतो आणि तो एफ-वाय लेव्हलला येतो. एस-वाय, टी-वायला काही येत नाही. तरी पण तुम्हाला ज्या सवलती आहेत, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. ज्या सवलती आहेत, त्या मात्र तुम्ही काळजीपूर्वक कशा मिळतील हे बघा. कारण आपण 11वी मध्येच कास्ट सर्टिफिकेट काढून ठेवायला हवं. पण विद्यार्थी एफ-वायला आल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे असं नसतं आणि त्यामुळे 3 वर्षाची त्यांना फी भरावी लागते. ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी कास्ट सर्टिफिकेट जोडलेलं आहे, त्यांचं फक्त नूतनीकरण करायचंय. त्यांनी पुन्हा कास्ट सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. म्हणून त्यांना 2,000 किंवा 2,500 किंवा 3,000च्या आतमध्येच फक्त पैसे भरून तुमचा प्रवेश निश्चित करता येईल. विषय आर्ट्सचे आणि कॉमर्सचे कसे आहेत तुम्हाला सांगितलं. टी-वायचे विषय जे आहेत ते 5-6 4, 5, 6 हे 3च विषय आहेत. आपल्याकडे काही 6 युनिट कुठलाही नाहीये. त्यामुळे इकॉनॉमिक्स 3,
घेऊ शकता, पॉलिटिकल सायन्स 3 घेऊ शकता किंवा मराठी 3 घेऊ शकता. त्याचे जे काही अंतर्गत ऑप्शन्स आहेत, ते ऑप्शन्स तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला दिसतील. पण बुवा सरांनी सांगितल्याप्रमाणे 3 पैकी कोणतेही 2 विषय तुम्हाला घ्यावे लागतात आणि ते खरं म्हणजे तुम्ही एस-वाय, बी-एलाच घेतलेले असल्यामुळे तेच पुढे ते जातात. टी-वायला तुम्हाला विषय बदलण्याचं स्वातंत्र्य नाही. तसंच टी-वाय बी-कॉमला तुम्ही सुरुवातीला विषय घेतला, की तो कायम राहणार आहे. कारण त्याच्यात पुन्हा बदल करायचा असेल, तर तुम्हाला पत्र द्यावं लागतं. मग ते पत्र दिलं, की आमच्या इकडे ते बदल करून विद्यापीठात पण बदल करावा लागतो. अन्यथा शेवटपर्यंत तुम्ही त्या परीक्षेला बसला नाही त्या पेपरला, असं तिथे निश्चित होतं आणि मग खूप गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही ते लक्षात ठेवायचंय. उपस्थितीच्या बाबतीत तुम्ही खूप जागरूक राहायचंय आणि म्हणून आपण प्रत्येक डिव्हिजन ही वेगळी करणार आहोत यावर्षी. 120 एक 100 पेक्षा जास्त विद्यार्थी हजर राहिले, तर Zoom ॲपवर तुम्हाला ते घेता येणार नाही आणि म्हणून टॅक्सेशन सारखा किंवा इतर विषय जे आहेत अकाउंटन्सीचे आणि इतरही विषय जसं की मॅथेमॅटिक्स आहे, फाउंडेशन कोर्स आहे, त्यांना 100च्या वर आपल्याला घेता येत नाहीये. आणि म्हणून प्रत्येक डिव्हिजन ही वेगळी असेल, टाईम टेबलमध्ये ते रिफ्लेक्ट होईलच आणि पंडागळे सर एस-वाय आणि टी-वायच्या विद्यार्थ्यांसाठी टाईम टेबल कदाचित उद्याच डिस्प्ले करतील. आता तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय, बारकाईनं समजून घ्यायचंय, की प्रवेश नसताना सुद्धा, प्रवेश दिलेला नसताना सुद्धा विद्यार्थ्यांना मग तुम्ही ऑनलाईन शिकवता कसं काय? असा तुमच्या मनात प्रश्न असेल, तर तुम्हाला कंपल्सरी नाहीये ऑनलाईन लेक्चर अटेंड करणं. परंतु तुम्हाला कधी ना कधी प्रवेश घ्यायचाच आहे आणि तुमचं अकॅडमिक नुकसान होऊ नये म्हणून आता तुम्ही जो रिझल्ट पाहिलेला आहे किंवा तुम्हाला खात्री आहे किंवा तुम्ही रिझल्ट लागलेला नसला तरी तुम्हाला या ऑनलाईन लेक्चरचा सगळ्यांना फायदा होणार आहे. म्हणून कोणालाही आपण बाजूला न टाकता सगळ्यांसाठी गेल्या वर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एस-वाय आणि एफ-वायच्या आपण ऑनलाईन लेक्चर घेणार आहोत. तुमचा प्रवेश निश्चित झाल्यानंतर त्या विषयाची यादी स्वतंत्र होईल. म्हणून तुम्ही जो विषय निवडणार आहात, त्या विषयाच्या लेक्चरला बसू शकता. मात्र तुमचा तो प्रवेश झालेला आहे असं न समजता किंवा आम्ही बसलो होतो, आता आम्हाला प्रवेश द्या, असंही तुम्ही म्हणू शकणार नाहीत. हे तुम्हाला मला आज सांगायचंय. फक्त तुमचं नुकसान होऊ नये, अकॅडमिक लॉस होऊ नये म्हणून ही एक तुम्हाला अधिकची सेवा किंवा सुविधा महाविद्यालयानं निर्माण केलेली आहे. महाविद्यालयामध्ये अनेक ॲक्टिव्हिटीज आहेत, उपक्रम आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही हिरिरीनं सहभाग घेतला पाहिजे आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये स्पोर्ट्सचं आपल्याला काय करता येईल, त्या गेल्या वर्षीचा प्रश्न होता. ह्यावर्षी काही वेगळ्या नियोजनाची गरज आहे. तर संबंधित इन्चार्ज प्रोफेसर इन्चार्ज ते करतील. एन-एस-एसमध्ये तुम्ही सहभाग घ्यायचा आहे आणि आता अ, असं नियोजन दिसतंय, की 1.5 महिन्यानंतर कदाचित ऑफलाईन लेक्चर्स पण सुरू होतील सप्टेंबरपासून अशी चर्चा आहे. त्यामुळे त्याचीही आपण तयारी ठेवायला पाहिजे. तुम्ही ठेवलीच असाल मानसिक तयारी. सर्व प्राध्यापक हे तुमचं मनमिळावू तर आहेत, पण अभ्यासू आहेत हे मला पुन्हा सांगायचं आहे आणि त्याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. ऑनलाईन लेक्चर लायब्ररीच्या संदर्भात तुम्हाला दिलं जाणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि तुम्ही ऑनलाईन काय तुम्हाला उपलब्ध होऊ शकेल महाविद्यालयाकडून त्याची सोय केलेली आहे. लायब्ररीचा एक ब्लॉग तुम्हाला सतत अशी माहिती देईल आणि ज्या विद्यार्थ्यांना आपण परमिट केलेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन त्यांच्या काही अ, अडचणी असतील त्याही तुम्हाला त्या सोडवून दिल्या जातील. ऑनलाईन लेक्चर तुमचं आपल्या नेहमीच्या सायंकालीन कॉलेज असल्यामुळे 6:30 ला असतं हे सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून 6 वाजेपर्यंत आम्ही कॉलेजचं कार्यालय चालू ठेवणार आहोत आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये येऊ नये. कारण एक तिकडे लेक्चर चालू झाल्यावर इकडे महाविद्यालयामध्ये तुम्ही फिरकू नये अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आम्ही
साधारणपणे 12 ते 6 असं कार्यालयाचं कामकाज ठेवणार आहोत जोपर्यंत हे कोविडचं वातावरण आहे. त्यानंतर आपण सगळे फिजिकली भेटू आणि मग अधिक चांगल्या प्रकारची चर्चा, अधिक चांगल्या प्रकारची अ, गुणवत्ता वाढीचा प्रयत्न, प्रत्यक्ष भेटणं आणि विविध उपक्रमांमधली उपस्थिती ही नक्कीच वाढेल. पण गेल्या वर्षी सुद्धा ऑनलाईन असूनही आपण अनेक कार्यक्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रम, एन-एस-एसचे कार्यक्रम, अ, वेबिनार, सेमिनार, स्पेशल लेक्चर्स तसं ह्यावर्षी आपण घेणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही अ, उपस्थित राहा. कारण तुम्हाला घरबसल्या ह्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. कुठलंही लेक्चर मग ते शासनाने सांगितलं म्हणून अटेंड करायचं असं नव्हे. तर त्याच्यामधून काही ना काही आपल्याला माहिती मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचंय आणि ही संधी जी आहे, महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची संधी, ही आयुष्यात आपल्याला 2-3 वर्ष मिळते, जास्त वर्ष मिळत नाही. नंतर कोणी तुम्हाला वेगळं मार्गदर्शन करायला येणार नाही. त्यामुळे तुम्ही संबंधित विषयाच्या प्राध्यापकांशी त्यांचे सगळे फोन नंबर्स आपण डिस्प्ले करतो आहोत. त्यांच्याशी तुम्ही सतत संपर्कात राहा. आपण एफ-वायच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा एस-वायच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या अनेक स्कीम तयार केलेल्या आहेत. त्या स्कीम्स पण तुम्हाला एकदा डिस्प्ले करून देऊ किंवा तुमच्यासाठी वेगळे लेक्चर अरेंज करू. एफ-वायच्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी आपण इंट्रोडक्टरी लेक्चर देत असतो महाविद्यालयांची माहिती. तुम्हाला देण्याची गरज नाही म्हणून तुम्हाला सेपरेट आज बोलवलेलं आहे. प्रवेश झाल्यानंतर खूप उशीर होईल आणि म्हणून तुमच्या शंकांचं निरसन होणार नाही, असं वाटल्यामुळे आज हे आयोजित केलेलं आहे. तुम्ही 111 विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहात. म्हणजे आमचा प्रयत्न 50% वरती अ, फलद्रूप झालेला आहे, सक्सेस झालेला आहे असं आम्ही मानतो आणि तुम्हाला या उपरोक्त सुद्धा काही सांगायचं असेल तर फोन करून विचारू शकता. मला पंडागळे सरांना, कृष्णन सरांना किंवा पंडागळे सरांना, सावंतांना एक्झामच्या संदर्भात विचारू शकता. तुमचे रिझल्टचे काही इश्यूज आहेत हे मला माहिती आहे. काहींनी कॉलेजमध्ये अर्ज दिलेला आहे हेही माहिती आहे. पण अशा काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट्स जे की वेगवेगळी गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे काही राहिलेले आहेत. अशांचे रिझल्ट सुद्धा क्लिअर करण्याचं चाललेलं आहे. ऑनलाईन काही तक्रारी घेतल्या होत्या आपण, ऑफलाईन काही दिलेल्या आहेत. ऑनलाईन, ऑफलाईन एकाचीच 2 ठिकाणी तक्रार असेल तर ती एकत्र गृहीत धरून त्याचा निकाल आपल्याला लावता येणार आहे. गेल्या वर्षीच्या टी-वायचे सगळे इश्यूज संपलेले आहेत आणि 5th सेमिस्टरचे मार्क पण भरून झालेले आहेत. बी-एचे मार्क भरून झालेले आहेत. त्यामुळे टी-वाय झालेल्या विद्यार्थ्यांचं काही तुमच्याशी शेअर करण्याची गरज नाही. पण आपल्याला सतत जागरूक राहायचंय आणि तुम्ही तुमच्या माहितीच्या संदर्भात वैयक्तिक माहिती, अकॅडमिक तुमची जे काही आहे ती माहिती आणि तुमची उपस्थिती आणि अन्य बाबी, सहभाग वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, ते तुम्ही जागरूक राहून करावा आणि सांस्कृतिक विभागासाठी प्राध्यापिका डॉक्टर तोरणे मॅडमशी संपर्क साधावा. एन-एस-एससाठी प्राध्यापिका गायकवाड मॅडमशी संपर्क साधायचा आहे. स्पोर्ट्ससाठी तुम्ही अ, सूर्यवंशी सरांशी संपर्क साधायचा आहे. परीक्षा विभाग हा सावंत सरांकडे आहे. डॉक्टर सावंत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा आणि वेगवेगळे जे संबंधित विषयाचे प्राध्यापक आहेत, सगळ्या प्राध्यापकांची अगदी क्लॉक आवर बेसिसच्या प्राध्यापकांची सुद्धा आपण निवड आणि नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे कुठलंही लेक्चर तुमचं बुडणार नाही किंवा लेक्चरर नाही किंवा असिस्टंट प्रोफेसर नाहीत म्हणून तुमचं लेक्चर होत नाही, अशी परिस्थिती अजिबात असणार नाही. त्यामुळे एकही लेक्चर तुमचं वाया जाणार नाही. तुम्ही उपस्थित राहायचंय, प्रश्न विचारायचे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीनं बघून तुमचा विकास करून घ्यायचा आहे. महाविद्यालय सतत तुमच्या पाठीशी असेल आणि तुमची नोंद महाविद्यालयामध्ये अ, आजी विद्यार्थी आज असला तरी माजी विद्यार्थी म्हणून सुद्धा असणार आहे. त्याचीही एक असोसिएशन आहे.
त्यांचेही वेगळे कार्यक्रम असतील. त्यामुळे पुन्हा तुम्हा सगळ्यांना तुमच्या या कोविड काळ असला तरी तो हा काळ लवकर निघून जावा आणि तुम्हाला अधिक चांगल्या रीतीनं बोलता यावं आमच्याशी, अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. बुवा सर. धन्यवाद सर. सरांनी अतिशय महत्वाची माहिती दिली आहे. ह्या सगळ्या आपल्या मीटिंगचं जे रेकॉर्डिंग आहे ते आपल्या साईटवर तुम्हाला नंतर बघण्यासाठी पुन्हा अवेलेबल असेल, कारण मला वाटतं ते पुन्हा तुम्हाला बघावं लागेलच. पंडागळे सरांना पण मी विनंती करतो की त्यांनी जे उत्तम प्रेझेंटेशन केलेलं आहे ते शेअर करावं आपल्या साईटवरती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ते डाउनलोड करता येईल. ते आता इथे सुद्धा चॅट बॉक्समध्ये ते शेअर करू शकता. चॅट बॉक्समध्ये तुम्ही बघितलं असेल, मी एक साईटचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या साईटवरती तुम्हाला प्रेझेंटेशन आणि या आजच्या मीटिंगचा व्हिडिओ 1-2 दिवसामध्ये परत पाहायचा असेल तर उपलब्ध असेल. सरांनी सांगितलं त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा पुन्हा मला रिपीट करावा असा वाटतो की आपण आता सुरुवात जे करतो आहोत, आता टाइम टेबल आल्यानंतर जी सुरुवात होईल तासांची, त्याच्यामध्ये प्रवेश न घेता सुद्धा आपण तासांची सुरुवात करतो आहोत. त्यामुळे कोणीही असं समजायचं नाहीये की आपण तासांना उपस्थित राहिलो म्हणजे आपलं ऍडमिशन कन्फर्म झालं. ऍडमिशन प्रोसेस वेगळी आहे, ती पूर्ण करायची आहे, फी भरायची आहे आणि नंतरच ऍडमिशन कन्फर्म होईल. त्यानंतर तुमच्या आयडीची आणि रोल कॉलची लिस्ट जाहीर होईल आणि त्याच्यामध्ये ज्यांची नावं असतील त्यांनाच तासाला उपस्थित राहता येईल. सध्या जोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस चालू आहे तोपर्यंत तुम्ही उपस्थित राहू शकता आणि आपल्याला ऍडमिशन मिळेल की नाही हे कसं ठरवायचं ते मी अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं होतं की तुमच्या एटीकेटी म्हणजे किती विषय तुमचे राहिलेले आहेत ते तपासून पहा आणि जर कोणतेच विषय राहिलेले नाही आहेत, सगळे 4ही सेमिस्टर क्लिअर आहेत, तर 5व्या सेमिस्टरला तुम्हाला ऍडमिशन मिळेल. एटीकेटी ही जास्तीत जास्त 2 सब्जेक्टसाठी परवानगी दिलेली आहे. अलाउड टू कीप टर्म्स ओनली इफ द स्टुडंट हॅज फेल्ड इन 2 सब्जेक्ट्स मॅक्झिमम. म्हणजे जास्तीत जास्त 2 सब्जेक्ट्स असतील तर तुम्हाला एटीकेटी म्हणजे पुढच्या वर्षामध्ये प्रवेश तुम्ही घेऊ शकता. 3 असतील तर तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला आधी तो विषय क्लिअर करावा लागेल किंवा ते सगळे विषय क्लिअर करावे लागतील आणि मगच पुढच्या वर्षी प्रवेश मिळेल. सर, प्रश्नोत्तरांसाठी वेळ द्यायचा आहे थोडासा आता. चॅट बॉक्समध्ये जे आहेत त्याचा रिप्लाय द्यायला हरकत नाही, पण वेगळी हा खूप खूप चर्चा लांबेल मग. हा आणि दुसरी गोष्ट, काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की युनिव्हर्सिटीमध्ये फॉर्म भरतो तेव्हा आम्ही कॉम्प्युटर घेतला आणि इकडे मिळाला नाही. तर काय करायचं? तर तुम्ही कॉम्प्युटरच्या ऐवजी दुसऱ्या सब्जेक्ट कुठला घ्यायचा आहे ही याची पण निश्चिती करून ठेवा. टॅक्सेशनच्या ऐवजी दुसरा कुठला विषय सेकंड ऑप्शन म्हणून तुम्ही तुमच्या समोर तो धरला पाहिजे, ठेवला पाहिजे. परंतु शक्यतो महाविद्यालयामध्ये तुम्हाला महाविद्यालयाची एक वेगळी लिस्ट आम्ही डिस्प्ले करू. म्हणजे 200 विद्यार्थी समजा टी-वायला आहेत आणि एस-वायला आहेत आणि टी-वायला ते जाऊ शकतात. तर त्या 200 विद्यार्थ्यांची मेरिटची लिस्ट कॉलेजच स्वतंत्रपणे लावेल. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपला नंबर कितवा आहे म्हणजे आपल्याला प्रवेश मिळेल की नाही. म्हणून तुमच्या ॲडमिशनचा प्रवेश घेतल्यानंतर तुमची लिस्ट लावण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला हे समजून येईल की आपला नंबर जर 50वा आहे आणि मेरिटमध्ये आत्ताच्या महाविद्यालयाच्या, तर आपल्याला कॉम्प्युटर पण मिळू शकतो आणि टॅक्सेशन पण मिळू शकतं, हे तुमची खात्री होऊन जाईल. फक्त तुम्ही ॲडमिशन वेळेत घेतली पाहिजे. म्हणून तुमचा संभ्रम दूर करण्यासाठी महाविद्यालयाने बुवा सर आणि पंडागळे सरांना मी सांगू इच्छितो, की अशी आपण एक रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर मेरिट लिस्ट लावून टाकूया. जेणेकरून विद्यार्थ्यांना लक्षात येईल, की आपल्याला ॲडमिशन मिळू शकते की नाही. इच्छित इप्सित अशा विषयांना म्हणजे इच्छुक असलेल्या विषयांना प्रवेश मिळतो की नाही हे त्यांना त्याचं जजमेंट येऊन जाईल.
त्यामुळे त्याची तुम्ही काळजी करू नका आणि कुठल्याही विद्यार्थ्याला आपण बाहेर बाहेर ठेवणार नाही प्रवेशाच्या. फक्त त्याने तो क्लिअर पास असला पाहिजे. पहिलं प्राधान्य क्लिअर पास असलेल्या जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांचा नंबर वरती जाणार आहे. त्यानंतर एटी-केटी म्हणजे किती? मग 2 विषयाचे असेल तर त्याचा नंबर नंतर येईल. एकच विषयाला एटी-केटी असेल तर त्याचा नंबर दुसऱ्या जागी येईल. 2 विषयांना एटी-केटी असेल तर तिसऱ्या जागी जाईल. अशी ती मेरिट लिस्ट असणार आहे. आणि अर्थातच जे फेल आहेत किंवा जे 2 पेक्षा जास्त केटी आहेत म्हणजे विषय गेलेले आहेत, ते विद्यार्थी नापास या श्रेणीमध्ये येत असल्यामुळे त्याने मग अभ्यासाचा प्रयत्न करावा आणि पुढे ऑक्टोबरला परीक्षा देऊन क्लिअर करावं. जे विद्यार्थी गेल्या वर्षी पास झालेत पण ऍडमिशन झालेलं नाही ते पण आपल्याकडे येऊ शकतात. तर त्यांनाही आपण माजी विद्यार्थी म्हणत असलो तरी आपल्याच कॉलेजचे आहेत. पण आपण फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस बेसिस आणि आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देणार आहोत, हे नक्की. बाकी संबंधित विषयाच्या शिक्षकाशी तुम्ही बोलून तुमचे प्रश्न निकाली काढू शकता. थँक यू. पंडागळे सरांनी पीपीटी शेअर केली आहे. बहुतेकाने ती आतापर्यंत मला वाटतं डाउनलोड पण केली असेल. मी मगाशी जे पेज दिलं होतं त्या पेजवर पण मी ती शेअर केलेली आहे आणि तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. याचा व्हिडिओ पण तुम्हाला मिळेल. कुठलंही डिसिजन घेताना शांतपणे विचार करून मगच क्लिक करा, सबमिट करा फॉर्म आणि त्याच्यामुळे मग पुढच्या सगळ्या अडचणी तुमच्या राहणार नाही. आणि मेरिट लिस्ट सरांनी जे आता सांगितलं ती आपण लवकरच डिस्प्ले करू. त्याच्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल. त्याच्यामुळे निश्चित कळणार नाही पण अंदाज येईल की आपल्याला आपला नंबर कितवा आहे. आणि कारण का आता त्याच्यापैकी कॉम्प्युटर्स किती घेणार आहेत. म्हणजे अगदी पहिला आलेला असेल तर त्याला कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट नसेल तर तो घेणार नाही. त्याच्यामुळे निश्चित कळणं थोडंसं मुश्किल आहे. पण मला वाटतं युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते चेंज पण करता येतं. सर म्हणजे जर विषय मिळाला नाही त्याला तर चेंज करता येईल त्याला. हो. कारण तसं क्वेरी एखाद 2 मुलांची आहे की मी युनिव्हर्सिटी फॉर्म मध्ये कॉम्प्युटर लिहिलं आणि मला जर मिळाला नाही तर मग काय करायचं? त्याने अर्ज द्यायचा, मग कॉलेज ते चेंज करून विद्यापीठाला तसं सादर करून चेंज करून घेईल. म्हणजे मेरिटचं साधारण तुमचं एक हे लक्षात घ्या आणि मग त्या अंदाजाने तुम्ही फॉर्म भरा. पण तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही फॉर्म भरायला मोकळे आहात. तुम्हाला तेवढा चेंज मला वाटतं करता येईल. कारण या प्रोसेसला इलाजच नाही. ते इंटरलॉक गोष्टी आहेत. बरोबर. युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन केल्याशिवाय तुमचा फॉर्म आम्ही घेऊ शकत नाही आणि त्याच्यानंतरच मेरिट लिस्ट आम्हाला लावता येईल. तर हे एकमेकात गुंतलेल्या गोष्टी आहेत. त्याला इलाज काही नाही. बुवा सर, दुसरा एक भाग आहे हा की 120 विद्यार्थ्यांना आपण कॉम्प्युटर टॅक्सेशन हा विषय दिला, हा तर त्यांना फी भरण्यासाठी एक 5 ते 7 दिवसाचा अवधी देणार आपण. हो त्या काळामध्ये जर त्यांनी फी भरली नाही तर त्या सीट्स रिकाम्या होऊन पुढच्या विद्यार्थ्यांना आपण देणार आहोत. हो त्यामुळे या हां. हा त्यामुळे 120 च्या नंतर 10 सीट्स आपण वेटिंगवर ठेवणार आहोत. म्हणजे पुढचे 10 विद्यार्थी जे आहेत त्यांना रिकाम्या झालेल्या किंवा ॲडमिशन न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या जागी त्यांचा विचार होईल. पण हे फक्त 5 ते 7 दिवसच राहील. त्यानंतर मात्र त्या सगळ्या सीट्स फुल होतील. मग सेकंड काय म्हणूया वेटिंग लिस्ट वगैरे असं काही असणार नाही. आणि कॉम्प्युटरला आपण 5 विद्यार्थी वेटिंगवर ठेवणार आहोत. म्हणजे 51 ते 55 हे कॉम्प्युटरला आणि 121 ते 130 हे 10 विद्यार्थी आपण टॅक्सेशनसाठी वेटिंगवर ठेवणार आहोत. जे थोडक्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण एक वेब पेज तयार करणार आहोत आणि त्याच्यावरती सगळे अपडेट्स आणि जे लास्ट डेट्स आहेत ते सगळे त्याच्यावर टाकले जातील. तर त्याच्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. कारण सरांनी सांगितलं ती प्रोसेस तुम्ही जर नीट फॉलो केली नाही तर अडचणी येऊ शकतात. म्हणजे वेटिंग वरती तुम्ही राहणार आहात तर 120 जणांना ऍडमिशन देणार तर त्यातल्या जर काही जणांनी ऍडमिशन घेतली नाही किंवा फी वेळेवर भरली नाही तर 120 ते 121 ते 30 मधले जे असतील त्यांना जागा मिळू शकते. तर हे नीट लक्षात घ्या
आणि मला वाटतं मग आता इथे आपल्याला थांबायला हरकत नाही. बाकी विषयांसंबंधी काही क्वेरीज आहेत तर त्या विषयाच्या शिक्षकांना, आणि आपण एक असा तरतूद करू की ज्याच्यामध्ये सगळे विषय, त्याचे सिलेबस आणि त्याला शिकवणारे शिक्षक, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सगळं एकत्रितपणे तुम्हाला मिळेल, याची साधारण पुढच्या आठवड्यापर्यंत आपण तरतूद करू. सर थांबूया. हरकत. तर सर्व विद्यार्थ्यांनी युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन, काही क्वेरीज आहेत युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशनच्या संदर्भात, विषयांच्या निवडीच्या संदर्भात, त्यांनी पंडागळे सरांना विचारायला हरकत नाही. त्यांनी जे आता इथे पोस्ट टाकलेल्या आहेत त्या क्वेरीज एकदम साध्या आहेत, पण गेल्या वर्षी नव्हतं त्यांनी केलेलं, मग आता काय करायचं वगैरे वगैरे. तर ते संबंधित शिक्षकांना तुम्ही विचारा. ऍडमिशन कमिटी आहे महाविद्यालयामध्ये, त्याच्यामध्ये तोरणे मॅडम, बुवा सर, पंडागळे सर असे अनेक लोक आहेत. एक्झामच्या संदर्भात सावंत सरांना तुम्ही विचारू शकता. आणि इन जनरल प्रशासनाच्या काही गोष्टी असतील तर त्या महाविद्यालयामध्ये विचारू शकता फोन करून, किंवा मला विचारू शकता. ओके. वी शुड मूव्ह. सर्व उपस्थितांचे आभार. उपप्राचार्यांना काही सांगायचं असेल तर विचारा. उपप्राचार्य प्राध्यापक नंदेला सर असतील तर, इफ ही इज देअर. आय थिंक ही माइट हॅव लेफ्ट. ओके, हा. गो अहेड प्लीज. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार. आपला कंटिन्युअस डायलॉग चालू राहणारच आहे, ऑनलाईन ऑफलाईन. सर्वांना नवीन अकॅडमिक इयरच्या, नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद. ही मीटिंग इथे संपली आहे असं आपण घोषित करू.